सो हे गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर अचानक एक प्लॅन बनला आहे. आपले जे मुंबईचे मित्र आहेत ना, ते आपल्या घरी गणपतीच्या पाया पडायला येत आहेत. तर फर्स्ट म्हणजे आपण आपल्या एका मित्राच्या घरी जाऊया पाया पडायला, तिथून मग आपल्याकडे घेऊन येऊया. सो आता आपण चाललो आहे. ते दोघं जण आले आहेत कनेडीत, तो आपण चाललो आहे. तर गाईज हे लोक आले आहेत आपल्याला घ्यायला. घरी जाऊया. थांब ना, घेऊ. अरे लांब आहे, लांब आहे, लांब आहे तसं. पोलिसांची गाडी कसं घेऊन आलं. सो गाईज आपल्याला हे दोघं जण आता भेटले आहेत. आता आपण चाललोय कुठे, हळकुळ्यात चाललोय. तिथे आपल्याला एक मित्र भेटणार आहे, त्याच्या घरी गणपतीच्या पाया पडायला जायचंय. हो, तिथे आमचा पण एक लांड आहे. सो गाईज हळकुळ्यात आपण ह्याच्या गावी आलोय. चालू एक आता झालं, मला वाटलं आलं की काय. अजून आतमध्ये आवडा इथेच चालू केला. वायातून घेऊन जाता आमका. तो गाईज आपण आलोय चारूच्या घरी, पोहोचलोय. फोटो काढतो ते ही जागा लडाख वायातून घेऊन येलो आमका. काय आपल्या चारूचा गणपती, चारूच्या घरचा गणपती. आमचे घरमालक का एकदा चालू बाबा. डेकोरेशन इथे आल्यावर करता ना तुम्ही. आता आपल्याला चारू घर दाखवतो. टाकायचे ना. स्वस्त घे, स्वस्त स्वस्त बोलते. हे मस्त काय इथे बैल ठेवता काय. तुला उभा करतो. असं पुढे करायला पुढच्या गावचा फील आहे ना. हे फील आहे. गुरु तू कर असं, तुला आहे जागा ना असं करायला पाठी. माझा पूर्ण वारात तर आहे समोर मातीचा. ओपन ठेवली कोणी तू. माझा पाटल्या जातला आहे. तुझं इथे आहे. तिथे हे करून घ्यायचं, पत्रे टाकायचं, दोन पत्रे टाकायचं. तो काय आता आपण 15 मिनिटात निघालो, कारण अजून 2-3 घरं जायचे. तू काय दाखवतो रे आता. तिथेच गणपती विसर्जन करता. ए चल ना लवकर. तो पुढे भेटला. गाईज आता आम्ही आलो लडाखला. ऑफ रोडिंग चालू आहे. चालू आहे. चांगलं वाटतं इथे बघून. ही गाडी लाव, गाडी इथे 5 मिनिटावर एक मस्त रोड आहे. तिकडे गेल्यानंतर तुम्ही खरंच सरप्राईज व्हाल. तुम्ही बोलाल खरंच आपण खूप छान जागी आलो असं बोलला. चालू जाऊन ये ना, तोपर्यंत आम्ही बघतो ना. गाडी कोणती आहे काय. घरी वर थांबले असतात पटकन. आपण 2 मिनिटं चालू इथे चालू काही लोक आता हेल्मेट विसरले. किती आहे. खूप होला. उडी मार बघू. खूप खोल खाली असतं. हे तुला उतरून जायचं, तिथे खाली परत खोल आहे पाणी. पण मे महिन्यात पाणी असेल ना मग. मे महिन्यात खाली पाणी असते. हा मग तुम्हाला तिथे जायला मस्त आहे. गाडी थांब पुढे तर पुढे तर. परत जायचं गाडी घेऊन. आम्ही सो गाईज आता आपण चाललोय हेल्मेट विसरलो म्हणून परत घरी. आणि आता ड्रायव्हर चेंज झालाय आणि गाडी पण चेंज झाली आहे. चारू चालवतोय आणि ते लोक तिथे थांबलेत. वा वा ऑफ रोडिंग. बघ ना लक्षात ठेवा.
फोन हा फोन करू. आपण सगळे लडाखला जाऊ शकतो. तो गाईज परत ड्रायव्हर चेंज झालाय आणि तिकडे गेलाय आणि तो पाठी आलाय. आपण त्या गाडी आता चालवणार नाही कारण का मुंबईत चालवून चालवून वैतागलोय मी. आता माझ्या घरी चाललोय आपण, तिथून मग मयूरच्या घरी म्हणजे भाऊ आजोबांच्या घरी, जे आपण मागच्या ब्लॉग मध्ये आरतीला दाखवलेलं ती. हा सो गाईज आता आपण गाडी चालवतोय कारण का आता आपल्याला रोड दाखवायचा आपल्या घरचा कसा जायचा आहे तो. आता हा फोन पकडेल. चला लॉक होती तेव्हा जरा ती लाईटच लावली नव्हती. हा मला एवढ्यातच त्या हा त्याने बंद बोलतो देवरून नाही खोलायच्या बोलतो. हा हे लॉक होतं ना बरोबर. ते वरती हलवा ते बघा हा, असं काय गाईज तिघजण आपल्या घरी पोहोचलेत ब्रिजवर आणि तिघांना दाखवायला आलो इकडचं पाणी. सलामी दिलेली. इथे आम्ही मागच्या वेळेला अंगणेवाडीला आलो तेव्हा इथे तीन थर लावलेले ना. दोन मीच चढलो आणि पडलो काय तर आता फोटोशूट होईल आणि मग भेटू. So guys, आता आपण पोहोचलोय मयूरच्या घरी. खायला चालू केले दर्शन झालंय. काय बोलतो चिचा पुढे निघू डायरेक्ट आता मामाकडे. सो गाईज आता आपण मामाकडे जाऊन आलो आणि नंतर दादाला घेतलं आपण प्लॅन मध्ये आणि त्यानंतर सावराव वॉटरफॉलला जायचंय या आणि आधी नयनकडे गेलो तर जाऊ. नयन म्हणून एक मित्र आहे आपला, तिथून मग सावराव वॉटरफॉलला जाऊ गेलो तर बघू. लेट्स सी. बाय. सो गाईज आता आपण कणकवलीला पोहोचलोय. नयनच्या घरी पोहोचलोय. सगळे पोहोचले नाही. ए तुम्ही गाडी कुठे लावली? हे चालेल ना इथे. चल आहे नयनच्या घरचा गणपती. भाऊ मामाचा मुलगा. त्याच्या मामाचा मुलगा. घर मालक नयन भावाने मॅगी आणली. माकडाला. सो गाईज प्लॅन मध्ये अजून एक घर ऍड झालं ते म्हणजे ह्याचं. आता आपण त्याच्या घरी जाऊ, तिथून निघायचंय आपल्या घरी कारण का आरती आहे, भजन आहे, आज 5 भजन आहेत. सो लवकर निघायचंय. चला पुढे भेटू. हे घर आहे. सो गाईज फायनली पोहोचलोय. अरे परत टाइम वेस्ट होणार. तो हे आहे प्रज्ञेचं घर. आपण हे आधी खूप वेळ येऊन गेलो या घरी. आई कुठे आली का? सो हा आहे प्रज्ञेशचा घरचा गणपती. मला कुठे. सो आता गाईज वाजलेत 7:45 आणि आता आपण निघालो आपल्या घरी निघायला. सो लेट झालाय आणि दादाकडे भजन आहे स्वतःच्या घरी आणि आपल्यासोबत फिरतोय 7:45 वाजता. म्हणजे आता पोचायला 1 तास लागेल. तर समजा 9, 9:30, 8:45 तर वाजणार. सो बघू पुढे निघूया. आणि हा आपल्याला सोडायला आला बाहेर प्रज्ञेश. तिथून मग निघू. मग आपल्याकडे 2च गाड्या राहिल्यात. मग चालूला सोडू घरी आणि तिथून निघू.
सिंधुदुर्ग स्टेशन गाईज. सॉरी मगाचपासून मी सावंतवाडी बोलतोय. आपण सिंधुदुर्ग स्टेशनला आलोय. मला प्रॉपर माहित नव्हतं. And निघालो इथून आपण जायला घरी. बाय गणेश. बाय. चल बाय. इकडनं माझ्या इकडे 150 रुपये. बोला पोहोचून 10 मिनिटात. आता आपल्या पाठी बसेल बस. हा बदल म्हटलं करू का पाठवून भजन मंडळ रामनगर प्रासादिक भजन मंडळ चालत आहे याच्या घरी. भेटू 3 तारखेला. आणि वाय मला टेन्शन आहे बाबा. हा ते 5 मिनिटावर 5 मिनिटावर फक्त 5 मिनिटं कणकवली. फक्त 5 मिनिटं. मला मला सांगायचं किती किलोमीटर आहे ते. पण त्याने विचारलं किती किलोमीटर आहे. हा सांगतो 15 मिनिटावर कर. किलोमीटरला सांगत आहे. कालकडली हे उद्या त्याच्यावर मालवणातच जातालच ना. अजून लेफ्ट पण तू लेफ्ट मारून चालत जा. हा मग. सो गाईज नयनबाई आता चाललाय घरी. बाय. हे नयनबाईचं घर. हो हो चल. सो गाईज आत्ता आपण पोचलोय पेट्रोल पंपवर. आपल्या स्प्लेंडरसाठी पण एक पेट्रोल घेऊया आणि या गाडीत पण पेट्रोल घालूया. शाहरू आणि देवेंद्र गेले असेल पुढे कदाचित. कणकवलीत भेट. सो लगेच बघू. सोडायला कुठे बरी हा भाव येतोय. कुठे येतोय. ठीक आहे चालेल. हे गाईज आजच्या पुरता एवढंच. खूप भारी वाटलं. सगळ्यांच्याच घरी गेलो. मामाच्या घरी गेलो. मयूरच्या घरी गेलो. हे तर नेहमीच जाणवतं. पण चारू प्रज्ञेश नयन यांच्या घरी आपण मुंबईला तर भेटतोच पण इथे वेगळं होतं. आणि घरच्यांना पण खूप भारी वाटलं त्यांच्या. आणि आज पुरता एवढंच. खूप थकलो आहे. आता 5 भजनं करायला जायचं आहे. आणि नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटू. बाय. Body, I'm an icon, man. I'm a girl about a 10. I should fuck her.